एस इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी अनुभवले प्रयोगातून विज्ञान। दिनांक 31 जानेवारी रोजी एस इंग्लिश मीडियम स्कूल मोहनवाडीच्या प्रांगणात विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावे आणि विद्यार्थी चिकित्सक वृत्ती जोपासली जावी म्हणून शाळेच्या वतीने भव्य असे विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते। प्रदर्शनासाठी विद्यार्थ्यांनी हेमोडायलिसिस, मानवी पचन तंत्र, प्रजनन प्रणाली, मानवी हृदय, भूकंप शोध, ग्लोबल वॉर्मिंग आणि ग्रीनहाऊस इफेक्ट, हायड्रो पार्क, सोलर पार्क, विंड पार्क, जल शुद्धीकरण, हायड्रोलिक ब्रेक, वायू प्रदूषण, जल प्रदूषण, ऊर्जेचे प्रकार, इको फ्रेंडली पॉवर हाऊस, जल व्यवस्थापन, संतुलित आणि असंतुलित बल, AI, स्मार्ट शेती, अणुऊर्जा संयंत्र, वर्षा जलसंधारण, सौर ठिबक सिंचन, आपदा प्रबंधन, कार्बन क्रेडिट, नवकरणीय ऊर्जा संसाधने, गॅस उत्क्रांत प्रतिक्रिया, वर्षा जलसंधारण, कार्बन शुद्धीकरण, जलविद्युत प्रकल्प, सौर ऊर्जा, वायू प्रदूषण वाहक, तापमान सेन्सर, वनस्पतीचे जीवनचक्र, रोबोटिक्स, संगणकाचे भाग, रोबोट आपल्या जीवनात कसा सहाय्यक होतो यावर आधारित प्रकल्प, मेजरमेंट पार्क, भौतिकशास्त्रातील वाहतुकीचे प्रकार, इंटिग्रेट्स, विज्ञानावर आधारित मजेदार प्रयोग, विज्ञानातील गमती जमती, भौगोलिक शास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवनशास्त्र या विषयातील मूलभूत संकल्पनांवर आधारित प्रकल्प सादर करून आपला सहभाग नोंदवला व विज्ञानाचे गमतीदार खेळ सादर केले। गणित विषयातील संकल्पना प्रत्यक्ष प्रकल्पांद्वारे मॉडेल्स तयार करून गणिती किती सोपे आणि मजेशीर आहे हे दाखवून दिले। अवघड वाटणाऱ्या संकल्पना त्यांनी सहज आणि रंजक पद्धतीने मांडल्या होत्या। या प्रदर्शनात भाषा विभाग ही उत्तम पद्धतीने सादर करण्यात आला होता। या प्रसंगी DRDOचे संचालक श्री नरेश कुमार तसेच DRDOचे सहाय्यक संचालक डॉक्टर PK चट्टोपाध्याय, नगरसेवक श्री सुहास टिंगरे हे प्रामुख्याने प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते। विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रकल्पांचं सादरीकरण पाहून सर्वच उपस्थित मान्यवर भारावून गेले। या प्रसंगी श्री नरेश कुमार यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला व त्यांच्या सादरीकरण आणि संवाद क्षमतेविषयी विद्यार्थ्यांमधील विज्ञानातील कुतूहलाबद्दल विद्यार्थ्यांचं अभिनंदन केले। ते पुढे म्हणाले, अशा उपक्रमातून विद्यार्थी जटिल वैज्ञानिक संकल्पना सुलभ मार्गांनी सोडवण्यास शिकतात। मुलांमधील वैज्ञानिक जिज्ञासा, कल्पकता आणि नवनिर्मिती या गुणांना प्रोत्साहन मिळाल्यास भविष्यात चांगले संशोधन निर्माण होऊ शकतील। त्यासाठी शालेय जीवनातच विद्यार्थ्यांना विज्ञानाची आवड निर्माण होणे गरजेचे आहे। विज्ञान प्रदर्शनातून विद्यार्थ्यांमधील सुप्त आविष्कार सर्वांसमोर येण्यास मदत होत असते। आजचे विद्यार्थी वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करतात, नवीन शोध करण्याची प्रवृत्ती त्यांच्यामध्ये आहे हे पाहून मला या विद्यार्थ्यांचा अत्यंत अभिमान वाटतो। भविष्यात या शाळेचे विद्यार्थी शास्त्रज्ञ म्हणून नावारूपाला येतील असा मला विश्वास वाटतो। या शब्दात त्यांनी विद्यार्थ्यांचं स्तुत्य कौतुक केलं। या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये कुतूहल वाढून त्यांचे संवाद कौशल्य वाढते, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो, त्यामुळे अधिक आव्हानात्मक कामे स्वीकारण्याची प्रवृत्ती जागृत होते। तसेच या शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलता व नवोपक्रमाला प्रोत्साहन दिलं जातो हे पाहून मला अत्यंत आनंद होत आहे। त्यांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कृत्रिम उपग्रह व कृत्रिम बुद्धिमत्ता AI प्रणाली यांचं विशेष कौतुक केलं आहे। या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना डॉक्टर चट्टोपाध्याय यांनी शाळेच्या व विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीसाठी तसेच उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या। नगरसेवक श्री सुहास टिंगरे यांनी उत्कृष्ट प्रकल्प सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्तुत्य कौतुक करत विद्यार्थ्यांना प्रोत्साहनार्थ प्रशस्ती पत्रकावर स्वाक्षरी करून आपला अभिप्राय नोंदवला। या प्रसंगी शाळेचे संस्थापक श्री लक्ष्मणराव देवकर यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे तोंड भरून कौतुक केलं। आमच्या शाळेत विद्यार्थ्यांच्या जिज्ञासू वृत्तीला, कल्पकतेला व सृजनात्मक विचार करण्याला नेहमीच प्राधान्य दिले जाते असं त्यांनी सांगितलं। पुस्तकी ज्ञानापेक्षा स्वतः कृती करून शिकलेले ज्ञान हे अधिक काळ लक्षात राहते व त्यामुळे त्यांची संशोधन वृत्ती आणि कुतूहल वाढते। प्रकल्प तयार करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी विद्यार्थी स्वतः शोधत असल्याने त्यांची तर्कशक्ती आणि समस्या सोडवण्याची क्षमता विकसित होते। विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजण्यास मदत होते, विषयाचं सखोल ज्ञान आत्मसात करण्यास मदत होते। विज्ञान प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, सर्जनशीलता आणि समस्या सोडवण्याची क्षमता विकसित होते। प्रत्यक्ष प्रयोगाद्वारे संकल्पना स्पष्ट होऊन आत्मविश्वास वाढतो, तसेच व्यासपीठ संवाद कौशल्य, सांघिक भावना आणि नाविन्यपूर्ण विचार करण्यास प्रेरणा मिळते, ज्यामुळे शिक्षण आनंददायी आणि प्रभावी होते। विज्ञान प्रदर्शन विद्यार्थ्यांना विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित यासारख्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रेरित करतात। 21व्या शतकात विज्ञानाला पर्याय नाही, त्यामुळे विज्ञानाच्या शक्तीचं आकलन झालेच पाहिजे। विज्ञान हे एक साधन म्हणून वापरणे एवढ्याच विज्ञानाचा संकुचित अर्थ घेऊन चालणार नाही। विज्ञाननिष्ठ बनणे ही काळाची गरज आहे। दिवसेंदिवस
विज्ञानाच्या शाखा रुंदावत चालल्या आहेत. शाळा महाविद्यालयांमध्ये पुस्तकी ज्ञान न देता विज्ञानाच्या माध्यमातून दिले गेले पाहिजे असं मत त्यांनी मांडले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ प्रसिद्धा रविशंकर, शाळेचे सचिव श्री संदीप देवकर उपस्थित होते. विज्ञान प्रदर्शन पाहण्यासाठी पालक व परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. प्रदर्शन पाहण्यासाठी आलेल्या उपस्थितांनी आपला अभिप्राय नोंदवून विद्यार्थ्यांचं व शाळेचं भरभरून कौतुक केलं.